बायको माझ्या आळसले बघा प्रवास करून 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 आणतो प्रवास करून नाही माझं ते तिथं अश्विनी ताईची परिस्थिती बघितल्यानंतर ती पोरगी ही बारकी रडल्या काय माझं डोकं जड आलंय. लय लेकरं रडलं बघा तुम्हाला सांगते ती तिचं अश्विनी ताईची ती थोरली पोरगी जी आहे का लय वाईट वाटलं ती मला. शिक्षक भेटायला ती तिच्या शाळेतली ते हॉस्टेलचे मास्तर आलते भेटायला. शिक्षकांच्या गळ्यात पडून ती थोरली पोरगी रडली ती कळतंय किती हो, चौथीलाच आहे पोरगी. लय वाईट वाटलं हो लय म्हणजे अफाट वाईट वाटलं. मस्त खरं आहे हो ती पैसा म्हणते पोरगी मला पैसा कशाला देताय आम्हाला माझा पप्पा येणार आहे का पप्पा द्या म्हणते. तसंच म्हणते आता कुठनं देणार सांगा की आता सांगा ते की येण्याच्या वाटेला येण्याच्या गेलं मार्गाला असतं. नाही हो मी पण त्या कंडिशन मधनं गेलोय. मला पण आयचं 1 वर्ष लय त्रासात लय म्हणजे बेकार भयंकर त्रासात गेलं या. त्या मुलीचं बरोबर आहे ती मुलगी म्हणते मला पैसे कोणी पण देतील पण माझा बाप मला भेटत नाही ना. खरंच आहे त्याचं. अश्विनी ताई म्हणतात ते आम्ही पैसा कमवायसाठी नाही नवऱ्याचं सपान होतं माणसं कमवायचे. आणि तिथं त्यांच्या गावातली पण होती काय गावातली होती काय पाहुणी होती ती सांगत होती बिचाऱ्याचा स्वभाव असा होता की कुठल्या माणसाला जरी कुणी काम सांगितलं तर नाही म्हणत नव्हता. आणि ते गेले आणि देवाला हो अशी माणसं आवडते ती main म्हणजे. आणि मोकळ्या मनाची. गेल्या काय म्हणले का ते ती म्हणली म्हणजे ते झोपल्या होत्या बायका बसल्या होत्या मी आज पण आधी कधी बोललं नव्हतं गेले तिथं कुठं आला होय. तिथल्या बायकांनी विचारल्या म्हणलं पंढरपूरच्या पुढं 50 किलोमीटर आमचं गाव आहे म्हणलं आणि तिथनं आलोय म्हणलं तर त्या बायकांनी उठवलं मग अश्विनी ताईला उठते अश्विनी किती लांब आले ते बघ भेटाय मग ते त्यांनी बघितल्याच म्हणले आम्हीच येणार होतो तुम्हाला भेटाय दोघं जण आमचं सपान राहिलं ते नवऱ्याचं सपान होतं त्या माणसाने आपण भेटायला जाऊ म्हणजे म्हणले गणेश मन पोटात असा गोळा आल्यासारखं वाटायला लागले असं. गणेश दाजीला आमच्याकडे भेटायला यायचं होतं लईन दे म्हणत होतं बरं. गणेश दाजीची आमची पण कधी बोलणं भाषा नाही आमच्या दोघांचं पण बोलणं असंच राहून गेलं बघा. कधी बोलायला पण भेटलं नाही. असं का बोलतच आलं नाही ना असं होईल पुढं. ह्या ताईचं अश्विनी ताईचं मी व्हिडिओ बघायचो पण बघायचो. शेंच ही गाव आहे ती गाव आहे परिस्थिती माहिती ती वस्तू आणि ती माझे व्हिडिओ बघणे मी 2-4 महिन्यापूर्वीपासून व्हिडिओ बघते यांचं आणि व्हिडिओ बघण्याचं माझं तुम्हाला सांगते की ते अश्विनी ताई आहे त्या ना माझी जाऊ म्हणजे आमची पूजात आहे का तिच्या बहिणीसारखं असं दिसणं बोलणं ते अश्विनी ताईचं आहे. मी 1-2दा ताईला बी दाखवलं होतं बघ म्हणलं तुझ्या बहिणीसारखं दिसते ती आमच्या स्वप्नात पण आलं नाही आणि काय नाही हे असंच आहे. समजे आयडी चालू म्हणजे मी वाटतंय नवरत्न बसणं बघत असेल बघा नवरत्नाच्या बी आधीपासूनच आमची त्यांची ओळखी नव्हती पण एक आपला स्वभाव लय वेगळा आहे मित्रांनो. खरंच म्हणजे मी क्षणात भावनिक होतो आणि माझा स्वभाव तुम्ही जवळून आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. जे काय लोक खरं आणि बीड मध्ये ते जालन्यावरनं दादा बी आलतं भेटायला. बीड मध्ये एक जण दादा येऊन थांबलं मी 3 वाजता फोन करतो तर आमचं ते बीड आता म्हणलं आता महागारी निघायचं थांबायचं. बरेच फॅन्स मंडळी आलती भेटायला आपल्याला पण बऱ्याच काय जणांनी भेटू शकलो नाही. कसं आहे मित्रांनो प्रपंच आहे कमवायचं हीच वय आहे आपला बिझनेस आहे आणि चटणीचा सगळीकडचं बघावं लागतंय हो. बघायला पण लागतं हो. आलतो कुठल्या कारण जात वाटावर जेवढी भेटते तेवढ्याची तेवढ्याच गाठी नाही घेतोय भेटलं. बघा आम्ही आता. लोकांनी ऑर्डर मोबाईलवर टाकली तर मला सांगतो आणि कसं आहे माहित आहे का जर त्यांना वेळेत नाही सेवा दिली तर मग ते आपल्या आजचा दिवस तर काय घरी जाऊ शकत नाही उद्या तरी उद्या संध्याकाळपर्यंत जाऊ उद्या पण काय खरं नाही. त्याचं बी अजून काय करायचं फोन येते बहिणी मानलेल्या आहेत त्यांनी पण भरपूर त्यांच्यासाठी बी करावं करावं लागतंय लागतंय. लगेच मन नाराज होतोय नाही तर मग त्यांचं आणि मी असा माणूस आहे ज्याला खरंच कोणाचा आधार नाही तशा व्यक्ती मला आवडते मग मी त्यांचं हे करत असतोय. मी श्रीमंताला जास्त ही करणारा माणूस नाही. श्रीमंताकडे ऑलरेडीच भरपूर असते त्यांच्याकडं आणि शक्यतही होत पण नाही पण ज्याला कोणाचा आधार नाही ना अशांचं आपल्याला लय वाईट वाटतं खरं. पुरी घरी 2 ठेवून आले दीदी गुडीचं काय नाही तर दीदी म्हणती कालपासून निघल्या तिथनं तिथुळा चालता फोन माझ्या पण पुरी काळजी करते यागी पप्पा म्हणते. भाऊजी म्हणते हाय ह्यांना खायला आणलं होतं जिलबी आणली होती सांगतो पण आता शेवटी पुरी आहे आई बापा असं घडायला नाही पाहिलं होतं बघा. माझ्या डोळ्यात पाणी यायला लागले बघा मित्रांनो लय ते होतं का मला आठवलं त्यातला ते जे ती परिस्थिती त्याला हे अनुभवायची असते किती जरी वाईट वाटलं काय जरी वाटलं त्यांची वेळ आपण वाटून घेऊ शकत नाही. पण सांगितलंय मी अश्विन त्याला सांगितलंय कधी पण तुम्हाला कधी पण अडचण येऊ द्या कशाची पण असू द्या हक्कानं फोन लावा म्हणलंय. काय टेन्शन घेऊ नका. आता लेकराचा बाप पण तुम्हीच बनायचा आहे आणि आई पण तुम्हीच बनायचा आहे
असं समजून सगळं आहे तर सांगून त्यांनी आलोय. जर खचून गेलं तर लेकरांकडे कोण लक्ष देणार आहे ना. सगळं- लेकरांचं शिक्षण आहे आणि काय आहे, पुरी शिकवलं तर पुरी आयुष्यात किती बी नाव करू शकते त्या. सांगून समजून आलं. बाहेर घरात बसले होते, घरातनं बाहेर आलेल्या रडायला लागल्या मला बघून. मग मी त्यांना सरळ सांगितलं, आता खचायचं नाही, रडायचं, लढायचं, पण हारायचं नाही. लेकराचा आय बाप आता दोघं मी तुमची जबाबदारी पडली आहे आणि खरंच पडली आहे. ज्यावेळेस जीवनातनं आपल्या आयुष्यातनं पुरुष माणूस जातो का त्यावेळेस बाय माणसाचं लय त्यांना अवघड सासरा असते. आहे तर सासू आहेत, पण लय साधी भोळी. साधी माणसं आहे ती. दीर आहे, दीर अश्विनी तर- ताईचं वडील दीर तर जरा- थोरला आहे बरं का, पण दीर तर लय साधा. ती सांगत होती त्यांच्या घरात करता पुरुष म्हणलं तर तेवढंच होतं ते गणेश भाऊचं. आता ती म्हणते ते की छपार, आणि ती म्हणत होती काय राजानं राणीला मागं ठेवलं, कशाला गेला राजा. लय मला तर ते बोलत बोलत रडायला लागले, माझ्या अंगावर काटा येतो खरंच. मेन म्हणजे लय वाईट वाटतं मला. काय केलं होतं मला चारल्यासारखं केलं. लय बेकार कंडिशन, लय बेकार आहे हो. असं दिवस नसेल ती कोण आवाज बघा. कोण आहे बघ, उचल का? हॅलो, हा बोला. हा बोला की. अहो जरा बाहेर आलोय आम्ही. हो होय, थँक्यू थँक्यू. नाही जरा बाहेर आलतो आम्ही, प्रवासात आहे त्यामुळे उचलला नाही. घरी असल्या उचलतोय. हा कोण आहे? काही गाव सांगितलं लक्षात तर काय आलं नाही, पण तुमचे व्हिडिओ आवडतात. मी व्हिडिओ बघते. अशा वयस्कर मावशीच होत्या कुत्रे. होय. आवाज लावून तर वाटलं. दुश्मन असू द्या, बरं दुश्मन आहे घरी सुखी पाहिजे माणूस. बघा मित्रांनो, माझं या 15-20 दिवसात तर 2दा हेल्पड झालं बा. ते आशिष मुंडेच्या तिकडे एकदा आलेलो, सकाळ रात्रभर ती बिन प्रवास केला आणि आता हे आता आलतो बरं का. आल्यानंतर इथं जायचं, नंतर इथनं मोहर संभाजीनगर इकडं तिकडं जाऊया, जरा ओळखीच्या माणसाच्या गाठी बिटी घेऊया. पण काय मेन म्हणजे खरं नाही बघा, घर सोडलं का नाही काय बरं वाटत. बरोबर येताना मस्त उल्हासाने येतंय, बरं नाही राहा वाटत. नाही. मुळात कसं आहे माहिती आहे, राहायची सोयच नाही. सोयच नाही मेन म्हणजे. मेन नाही चला म्हणतात राहायला, पण तिथनं आपल्याला आहे ना, आपण मेन सिटी तिथनं चांगले 80-100 लय लांब लांब आतमध्ये. होते. नाही रात्री बरं का कोंडोचा त्या घरी प्रॉब्लेम होता, त्यामुळे पैसे इकडं म्हणजे तेलाला सीएनजी तर कुठं भेटली नाही आम्हाला कोंडोचा गाडीला. त्या घरी मुक्काम नाही करू शकलो, पण कोंडोचा त्यानं आमची सोय चांगली केली. अडचणी असतात प्रत्येकाच्या घरच्या, ते काही सांगू शकत नाही आपण. हा, खोली बिली चांगली बघून दिली बघा. कोणता ते तसा चांगला माणूस आहे. चांगला माणूस आहे. कोणता त्याबद्दल कोणी गैरसमज करून घेऊ नका. कोणता त्यानं आम्हाला रूम करून हा, पुन्हा नाश्ता पण ते दुसऱ्या दादाने दिला. आम्ही नाश्ता करायला थांबलो तोपर्यंत ते दादा गाठ पडलं. पाहुणच होतं ते आमचं. आणि नंतर त्यांनी नाश्ता दिला, पोट भरून केला. आणि नंतर इथं तिथं कोण गाठ पडल्यानंतर आईस्क्रीम कोण देत आहे, कोण सरबत देत आहे, कोण लस्सी देत आहे. मग ते आताच आमचं बघा पोट भरल्यासारखं सगळं. आज भूक नाही. काय घ्यायचंय का तुम्हाला? कुठलं गाव आहे का हे? हे आहे की वेगळंच दिसतंय काय तर. जी काय तर चला मित्रांनो, आता आम्ही चाललोयस, बघू काहीतरी घेतो इथनं खायला. थोडं लेकरू आहे म्हणल्यावर अंधार पडायचे आता आपलं. ताई ना आम्ही तिथं ह्याच्यात भेटलो होतो, ताईने कुरकुर दिले, ते कुरकुरच खाते.